So I guess we are live. Hi Gauri. Yes, hello. Hi Dipti. Hi Dipti. Nice to see you. Same here. Good evening सगळ्यांना. I am दीप्ती देशपांडे आणि खेळ्याच्या आजच्या लाईव्ह सेशन मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. सो आज आपल्या बरोबर आहे डॉक्टर गौरी कदम. ती एक प्रॅक्टिसिंग पीडियाट्रिशियन आहे ऍट शकून क्लिनिक इन पुणे. ती गेली 13 वर्ष ऍज अ पीडियाट्रिशियन प्रॅक्टिस करते आणि पुण्याच्या बीजे मेडिकल मधून तिचं MBBS झालंय आणि त्याच्यानंतर तिने MD केलंय पीडियाट्रिक्स मध्ये. सो आजचा आपला टॉपिक जो आहे तो सध्याच्या कंडिशन मध्ये आय थिंक खूपच महत्वाचा आहे आणि ऍज अ पेरेंट मला तो खूप महत्वाचा वाटतोय, कारण सध्या इतकी इन्फॉर्मेशन बंबार्ड होती आपल्यावर की त्याच्यातलं काय घ्यावं काय सोडावं नक्की काय आहे करेक्ट हे कळत नाहीये. त्यामुळे हाऊ टू टेक केअर ऑफ चिल्ड्रन ड्युरिंग कोविड किंवा लहान मुलांची काळजी कोविडच्या काळात कशी घ्यावी हा आपला आजचा टॉपिक आहे. आणि गौरी आय थिंक बिफोर वी स्टार्ट तू पटकन तुझ्या मेडिकल जर्नी बद्दल 1-2 मिनिटं सांग आणि देन वील गो विथ द क्वेश्चन्स. सो कोणी अजून जॉईन होत असेल तर तेवढा वेळ पण मिळेल. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना हॅलो आणि गुड आफ्टरनून. माझी जर्नी म्हणायची तर मी ऍक्च्युली पुण्यातलीच आहे. जन्म मुंबईचा, पण शाळेपासून सगळं माझं पुण्यातच झालेलं आहे. MBBS ला मी बीजे मेडिकल कॉलेजला होते पुण्यात आणि MBBS झाल्यानंतर तिथेच मला माझा लाईफ पार्टनर पण मिळाला आणि त्याच्यानंतर मी पूर्णपणे पुण्यातच सेटल आहे. आणि MBBS झाल्यानंतर पुण्यातूनच MD आणि डिप्लोमा केला मी पीडियाट्रिक्स मध्ये आणि त्याच्यानंतर आमचं हॉस्पिटल जे आहे शकून क्लिनिक तिथे मी गेली 13 वर्ष मी तिथे ऍज अ जनरल पीडियाट्रिशियन मी प्रॅक्टिस करते. सो रोजची आमची प्रॅक्टिस मुलांबरोबरच असते, त्यामुळे मुलं आणि डेली रोजची मुलांची आणि आमची खूप असं क्लोज रिलेशनशिप पेशंट बरोबर डेव्हलप होते. सो त्या दृष्टीने पण आता मला वाटतं की सध्या पेशंट किंवा पेरेंट खूप पॅनिक होऊन येतात आमच्याकडे की कसं करायचं काय करायचं आणि सध्याची परिस्थिती इतकी वाईट आहे हे ते. सो एकंदरीत आज आपण वी विल ट्राय टू ऍड्रेस की आपण सगळ्यांच्या शंका काय असतील, काही डाऊट्स असतील, काही जी भीती वाटत असेल ते आपण त्याचं एक सोल्युशन देऊ सगळ्या पेरेंट्सना. येस. सो आय थिंक लाईफचं आपण हे असं ठेवूया की आधी मी काही प्रश्न तुला विचारते विच यू कॅन आन्सर आणि मग लोकांकडनं जे काही कमेंट्स आले असतील, जे काही प्रश्न आले असतील ते आपण एंड ऑफ द सेशन 1 by 1 घेऊया. चालेल, ठीक आहे, डन. आणि हे सेशन इंग्लिश मराठी मिक्स ठेवूया सो दॅट ज्यांना मराठी येत नाही त्यांना मे बी इंग्लिशचं पार्ट कळेल आणि वाईस वर्सा. बरोबर, ठीक आहे. ओके. सो गौरी, टू स्टार्ट विथ ऍज अ पेरेंट मला खूप बेसिक पहिला प्रश्न आहे की कुठला अप्रोच सध्याच्या कंडिशन मध्ये हा आयडियल अप्रोच आहे? नॉट टू पॅरेनॉइड, नॉट टू इझी गोईंग किंवा रिलॅक्स, पण ह्या सगळ्याचा एक मिडल आपण सुवर्ण मध्य ज्याला म्हणतो गोल्डन हे, तर तो कुठे आपण कसा काढावा किंवा तो काय असला पाहिजे इन टर्म्स ऑफ द अप्रोच? येस, यू आर राईट दीप्ती. काय होतंय सध्या की 2 प्रकारचे आपण पेरेंट्स आमच्याकडे येत आहेत. फर्स्ट ऑफ ऑल मागच्या वर्षभर आपण सगळे लॉकडाऊन मध्ये म्हणा किंवा असं घरातच होतो, त्यामुळे आता लोकांना एक पॅन्डेमिक फटीग आलेला आहे किंवा पॅन्डेमिकचा कंटाळा जे आपण म्हणतो तसं झालेलं आहे. त्यामुळे बरेच पेरेंट्स फार कॅज्युअल झालेले आहेत की जाऊ दे काय होईल, फार फार तर होईल, करोना सगळे बरे होतात. हा जो कॅज्युअल अप्रोच आहे तो एक चुकीचा आहे. आणि ऑन द अदर हँड काही पेशंट असे असतात की जे खूपच पॅनिक होतात की म्हणजे मूल शिंकलं तरी अरे बापरे काय असेल, हे असेल ते असेल, एकसारखं न्यूज चॅनल बघणं किंवा खूप सोशल मीडियावर सारखं बघणं, सगळे न्यूज, फोनवरही तीच चर्चा, जेवतानाही तीच चर्चा. तर काही असे पेरेंट्स असतात. सो
लाईक यू सेड, तू जसं म्हणाली तसं एक सुवर्ण मध्य किंवा एक बॅलन्स्ड अप्रोच पाहिजे. आणि तो कसा गाठायचा, तर फर्स्ट ऑफ ऑल आपण आपली इन्फॉर्मेशन कुठून घेतो, की आपण सोर्स काय आहे आपल्या इन्फॉर्मेशनचा, तो महत्वाचा आहे. तर रिलायबल सोर्स म्हणजे आपले फॅमिली डॉक्टर किंवा आपले पिडियाट्रिशियन किंवा जे WHO ची वेबसाईट असते किंवा ICMR आपलं आहे त्याची वेबसाईट आहे, CDC म्हणजे सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल त्यांची वेबसाईट आहे. अशा वेबसाईट्स वरून आपण इन्फॉर्मेशन गोळा करावी आणि आपलं नॉलेज एक करेक्ट नॉलेज घ्यावं इन्स्टेड ऑफ व्हॉट्सॲप फॉरवर्ड आणि हे सगळं बघून पॅनिक होण्यापेक्षा. आणि सेकंडली एक आपल्या फॅमिलीचा एक प्लॅन A प्लॅन B हा ठरवून ठेवावा. किंवा सपोज आपल्याकडे एखादी केस आली किंवा आपल्यापैकी कोणी पॉझिटिव्ह झालं तर आपण काय करणार आहे, आणि काय करणार आहे म्हणजे नॉट द ट्रीटमेंट पार्ट, ते तर डॉक्टर बघतीलच, पण घरातल्या इतर गोष्टी की बाबा जेवणाचं काय, मुलांची काळजी कोण घेणार, किंवा साफसफाईचं काय, कुठल्या रूम मध्ये क्वारंटाईन व्हायचं, ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. आणि त्याचं जे मेंटल स्ट्रेस आहे ते तोच मेनली कोरोनापेक्षा जास्त असतो किंवा कोविडच्या आजारापेक्षा हा मेंटल स्ट्रेन जास्त असतो. सो इफ यू हॅव अ प्लॅन, जर तुमचं आधीपासून ठरलेलं असेल, तुमच्या फॅमिली मेंबर्स बरोबर बसून तुम्ही ठरवलं असेल की बाबा हे आपल्या डॉक्टरांचे फोन नंबर्स आहेत, हे आपल्या जवळपासचे हॉस्पिटल्स आहेत, हे आपलं ॲम्ब्युलन्सचा नंबर आहे, आपलं फायनान्शियल काय प्लॅनिंग असेल ते, हे सगळं जर प्लॅन इन प्लेस असेल तर यू विल नॉट पॅनिक. आणि ऍट द टाइम की जर सपोज काही केस आली किंवा इफ यू गेट पॉझिटिव्ह किंवा कोणी तुमच्या घरात पॉझिटिव्ह आलं तर यू विल हॅव अ बॅलन्स्ड अप्रोच. सो हे थोडंसं प्रिपेअर्डनेस पाहिजे. सो आय थिंक द की वुड बी की तुम्ही जे लोक घरी एकत्र राहताय त्यांच्याबरोबर डिस्कस करून हॅव अ बॅलन्स्ड अप्रोच. इदर वे इज नॉट गोइंग टू वर्क. सो यू नीड टू हॅव अ बॅलन्स्ड वन. ओके, नेक्स्ट इज की गौरी आपण बघतोय की मागच्या वर्षीपासूनच सगळ्या मुलांचं रुटीन हे पूर्ण बदललंय. दे वर यूज टू अ पर्टिक्युलर रुटीन, स्कूल, मग एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आणि मग घरी. पण सध्या आता इट्स ऑलमोस्ट बीन मोर दॅन अ इयर की सगळ्यांच्या रुटीन पूर्ण त्यांचं बिघडलंय. तर व्हॉट शुड बी अन आयडियल रुटीन ऍज ऑफ नाव? कारण आता परत महाराष्ट्रात सिच्युएशन अशी आहे की तुम्ही बाहेर नाही पडू शकत आहे, वीकेंड लॉकडाऊन आहे, तर मुलं घरात बसून कंटाळतायत, पण आपण बाहेरही त्यांना सोडू शकत नाहीये. तर व्हॉट शुड बी अ रुटीन ड्युरिंग दिस टाइम? Okay, as far as routine is concerned, try to have a written routine, की लिहून ठेवायचं की सकाळी उठल्यापासून किती वाजता उठायचं इथपासून सगळं लिहून, प्रॉबब्ली फ्रीजवरती आपण एक मॅग्नेट लावून पूर्ण टाइम टेबल मुलांचं लिहून काढायचं की ब्रेकफास्ट किती वाजता, उठायचं कधी, आंघोळ कधी, मग ऑनलाईन स्कूल जी असते ती कधी, हे पूर्ण टाइम टेबल जर असेल तर मग मुलांनाही सोपं जातं. बिकॉज दे नो व्हॉट टू एक्सपेक्ट नेक्स्ट डे मध्ये उठल्यावर, व्हॉट टू एक्सपेक्ट, हाऊ इज माय डे गोइंग टू गो, हे दे नो हाऊ इट इज अँड देन दे आर काम. अँड सेकंडली दुसरी गोष्ट म्हणजे स्लीप ही खूप इम्पॉर्टंट आहे. आता घरी असल्यामुळे सगळे घरी आहे, सकाळी उठून काही शाळेत धावपळ करून जायचं नाहीये, त्यामुळे कितीही वाजता झोपा, रात्री उशिरा झोपा, सकाळी उशिरा उठा, याच्यामुळे जे आहे स्लीप सायकल खूप डिस्टर्ब होते. आणि स्लीप सायकल डिस्टर्ब असेल तर मुलाचा पूर्ण दिवस हा मूड चांगला राहत नाही, सारखी चिडचिड करणं, काही छोट्या मोठ्या कारणावरनं अपसेट होणं. सो ह्या गोष्टी झोप पूर्ण न मिळाल्यामुळे होतात. सो दॅट वी हॅव टू टेक केअर ऑफ की स्लीप शुड नॉट बी कॉम्प्रोमाइज. सेकंडली एक्सरसाइज. आता आम्ही सध्या खूप मुलं असं बघतोय की एक्सरसाइज कमी पडल्यामुळे वेट गेन मुलांमध्ये खूप दिसून येत आहे आपल्याला, की घरी छान आई घरी आहे, सगळे घरी आहे, फक्त चमचमीत खायला मिळतंय आणि असे खूप गट्टू झालेले आहेत सगळे मुलं, हे एक दिसून येत आहे. अँड अनदर थिंग इज की एक्सरसाइज पाठवायचं कुठे, बाहेर तर पाठवू शकत नाही किंवा असं एक पेरेंट्स आर ऑल्सो स्टक. सो व्हॉट वी कॅन डू इज घरच्या घरी एक मे बी एक युट्यूब व्हिडिओ किड्सचे बरेच येतात, हाफ एन आवर एक्सरसाइज व्हिडिओज,
ते वापरून घरच्या घरी एक योगा मॅट टाकून एक्सरसाइज रोजची एक अर्धा तास रिझर्व ठेवायचा व्यायामासाठी, किंवा घराला जर बाल्कनी किंवा गच्ची असेल तर मोकळ्या हवेत तेवढं मुलांना एक व्यायाम, सूर्यनमस्कार, योगा किंवा सम डान्स वगैरे असं काहीतरी, सम सॉर्ट ऑफ फिजिकल एक्सरसाइज इज इम्पॉर्टंट. ओके. आणि सेकंड थिंग, स्क्रीन टाइम. स्क्रीन टाइम आपण म्हणतो की आता दिवसभर मुलं स्क्रीनवर असतात. आधी शाळा, स्कूल असते ऑनलाईन, स्कूल झाल्यानंतर मग बाकीचं अवांतर ऑनलाईन असतं सगळं. त्यामुळे आणि हॉबी क्लास वगैरे लावला तर तोही ऑनलाईनच चालू आहे. सो स्क्रीन टाइम आपल्याला थोडंसं रेस्ट्रिक्ट करायला लागेल, की जेव्हा पेरेंट्स ऍज पेरेंट्स आपण मुलांबरोबर बसू शकत नाही टीव्ही बघताना किंवा स्क्रीन जेव्हा ते बघत असतात, तेव्हा ऍज फार एज पॉसिबल तर आपण त्यांच्यासोबत बसावं, त्यांच्याबरोबर बसावं, सो दॅट आपण पण त्यांना एक वेळोवेळी असं की काय बघतोय, कसं बघतोय हे आपण ह्याच्यावर लक्ष ठेवू शकतो. आणि सेकंडली, वेन वी आर नॉट देअर, की आपल्याला काही कामं आहेत, आपली स्वतःची कामं आहेत, तर त्यावेळेस एक स्क्रीन लॉक किंवा पासवर्ड किंवा एजचे हे असतात रेस्ट्रिक्शन, सगळ्या ऍप्सवर हल्ली एज रेस्ट्रिक्शन येतात, तर ते अवश्य वापरा, त्याचा यूज करा. सगळीकडे हे अवेलेबल आहे. म्हणजे इव्हन आता सपोज नेटफ्लिक्स आहे किंवा काय आहे, तर त्याच्यामध्ये एज रेस्ट्रिक्शन टाकता येतं आपल्याला, की आपल्या मुलांनी नको ते बघू नये याच्यासाठी. सो ते सगळ्या पेरेंट्सने आवर्जून केलं पाहिजे. मोबाईल फोन स्वतःचा असेल तर त्याच्यावर एक पासवर्ड किंवा लॉक टाका, म्हणजे मुलं अननेसेसरीली युट्यूब व्हिडिओज किंवा काय बघत बसणार नाही. सो हे स्क्रीन टाइम थोडंसं रेग्युलेट करायचं, मध्ये मध्ये ब्रेक्स द्यायचे मुलांना, सो दॅट डोळ्यावर ताण येत नाही मुलांच्या. Okay. So I think the main thing that we want to say in this is having certainty to the schedule, kiva certainty to the routine, because kids are unaware what to expect. तू म्हणलीस तसं. So if we let them know, जे त्यांना आधी सवय होती की उद्या this is my school timing, this is my extracurricular timing, so they knew about it आणि they felt relaxed due to this knowledge probably आपण म्हणूया. पण सध्या ते नसल्यामुळे it is a problem. So having a routine set for them and letting them know about the routine is something that should be done. आणि one more point, Dipti. Yeah, sure. Well, अजून एक गोष्ट आहे की आयसोलेट मुलांना होऊ देऊ नका, की दररोज आजी आजोबांबरोबर, बाकीच्या नातेवाईकांबरोबर, त्यांच्या फ्रेंड्स बरोबर व्हिडिओ कॉल्स किंवा फोनवर बोलणे हे चालू ठेवा, म्हणजे चिल्ड्रन विल नॉट फील आयसोलेटेड. सो कारण आयसोलेशन मुळे त्यांना खूपच स्ट्रेस होतो, सांगू शकत नाहीत मुलं आपली. सो दॅट वी शुड टेक केअर एज पेरेंट्स. ओके. सो गौरी, आपल्याला बऱ्याच कमेंट्स येत आहेत की इफ वी कॅन कम्युनिकेट मोर इन हिंदी और इंग्लिश, सो विल ट्राय की आपण थोडं इंग्लिश जास्त विल स्पीक इन इंग्लिश मोर ड्युरिंग द व्हिडिओ, सो दॅट मोर पीपल कॅन ऍक्च्युअली रीच आउट टू अस. So next question, which I think is very important and everyone, most of the parents have in their mind is ki how do you boost your child's immunity, किंवा मुलांची इम्युनिटी कशी वाढवावी, हे एक वाक्य आहे जे सतत सगळ्या पेरेंट्सच्या डोक्यात चालू आहे. सो व्हॉट वुड यू सजेस्ट, हाऊ डू वी डू दॅट? ओके. सो to begin with, first of all, immunity. What is immunity? Immunity is the ability to fight the disease. Okay. So आजाराशी रोग प्रतिकार शक्ती ह्याला आपण immunity म्हणतो. So what immunity is basically only in two types. First is the immunity which is innate, or it is there in the body since birth. Every child, every individual has that, and that cannot be changed. ती आपण बदलू शकत नाही. जी इनेट इम्युनिटी आपल्याला जन्मापासून आपल्याकडे असते ती, दॅट कॅनॉट बी चेंज्ड बाय एनिथिंग. सेकंड पार्ट इज अक्वायर्ड इम्युनिटी, की जी आपल्याला बाहेरून आलेली आहे, मिळालेली इम्युनिटी आहे. ओके. सो दॅट हॅपन्स ओनली इफ यू आर एक्सपोज टू द डिसीज. की जसं आधी जेव्हा साधा फ्लू होतो तर आपण त्याला एक्सपोज होतो, आपण थोडंसं आजारी पडतो आणि त्याच्याने आपली इम्युनिटी बूस्ट होते आणि नेक्स्ट टाइम आपल्याला फ्लू झाला तर आपल्याला एवढा त्रास होत नाही.
Okay, so that is a acquired immunity. So that acquired immunity comes either by exposure to the disease, number one, or two, by vaccination. These are the only ways in which immunity can be boosted. Kadha, tonic, baki supplements will not boost your immunity immediately. Okay, so there is no miracle immunity booster as such. What we can do to keep our health, our immunity at par or at a high level is a regular good diet, regular exercise, regular sun exposure. All that is important to maintain your immunity. But it's not that you take this tonic and then you get immunity and then you will not fall sick. That is totally wrong. Doctors will give you tonics or vitamins or vitamin D, vitamin C. हे बरेच डॉक्टर्स देतात. पण ते कशासाठी देतात की दॅट इज टू करेक्ट द डेफिशियन्सी. जे मूल खात नाही व्यवस्थित, जे मूल ज्याच्या ह्याचं हिमोग्लोबिन कमी आहे मुलाचं, तर टू करेक्ट द डेफिशियन्सी की बाबा त्याला काही कमतरता होऊ नये ह्याच्यासाठी आपण टॉनिक्स आणि विटामिन्स आणि हे देत असतो. पण ते घेतल्यावर आम्ही आजारी पडणार नाही किंवा वी विल नॉट हॅव अ डिसीज इज अ टोटली रॉंग कन्सेप्ट आणि दॅट एव्हरी पेरेंट हॅज टू अंडरस्टँड. बिकॉज I tell you, I have written so many tonics in the last 1 year because parents have demanded that. This is a point I really had to make. There is no miracle tonic for immunity. If there was one, I think this wouldn't have been a pandemic. There wouldn't have been a pandemic, true. Okay, so next Gauri, the question is की मुलांना precautions घ्यायला कशा शिकवायच्या, or how do we let the kids know that they have to take certain precautions, because most of the time it is observed की त्यांचे मास्क त्यांच्या गळ्यात असतात आणि those are not proper, their nose and mouth is not properly covered. It is usually hanging in their necks or it is halfway. I mean, the mouth is covered, the nose is not covered. आणि सो ते कसं, हाऊ डू वी लेट देम, हाऊ डू वी कम्युनिकेट की व्हॉट हॅज टू बी डन. और सॅनिटायझर्स, ॲज यू नो, आता आपण अचानक इतके वापरलेत विच वी हॅवंट युज्ड सिन्स आवर बर्थ, बट सिन्स द पास्ट 1 year वी हॅव लिटरली हॅव बॉटल्स ऑफ सॅनिटायझर्स ऑन, वी हॅव पोर्ड इट ऑन आवरसेल्व्स. सो मुलांना हे कितपत ओके आहे टू यूज दीज सॅनिटायझर्स? वाफ घ्यायला सतत स्टीम घ्या. सो इज इट ॲडवायजेबल टू गिव्ह स्टीम 2-3 times a day? खाली खेळून आला लगेच स्टीम दे, इज दॅट ॲडवायजेबल? सो बेसिकली हाऊ डू वी टीच देम टू टेक प्रिकॉशन्स? फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू रिअलाइज दॅट वी आर डीलिंग विथ चिल्ड्रन. त्यामुळे इट इज नॉट लाईक ॲडल्ट्स की आपण सांगितलं आणि त्यांनी ऐकलं. ओके, सो दॅट इज नॉट गोइंग टू बी द केस. What as parents, what we can do is model good behavior or model COVID appropriate behavior. Like if we are used to wearing a mask properly, we take a mask along whenever we leave the house. If we are washing our hands very frequently, then the kids will learn. See, looking at the parents, the kids will automatically learn. You don't have to sit them down and explain everything. The kids will watch you and learn. बघून शिकतात मुलं. Second thing is we can take help of audiovisual aids. There are hand washing videos online for children. Like the happy birthday song म्हणत hand wash करायचं. So that song is approximately 20 seconds. Happy birthday to you म्हणत hand wash करायचं. So you will have a 20-second hand wash. So how to use a sanitizer, how to wear a mask. That is important. All those videos are available online, which parents should show their children. आणि तिसरं म्हणजे make sure that mask is of the right size. बरेचदा असं दिसतं की मुलं इतका मोठा मास्क घालतात की त्यांच्या डोळ्यापासून सगळं कव्हर असेल, नाहीतर काहीच कव्हर नसतं आणि तो मास्क खाली पडलेला असतो. सो बाय युअर चाइल्ड अ प्रॉपर साइज मास्क. Replace their mask frequently. As soon as you feel that they are a little bit loose, the elastic has become loose, replace it frequently. So these things the parents have to take care, because the child is not going to know these things. ते बिचारे दिला आपण मास्क आणि त्यांनी घातला असं होतं. So these things we have to take care. Secondly, distancing. It is very difficult to maintain distancing in children. Like if you leave them, they येऊन direct मिठीच मारतात किंवा that is
a very good part about innocent part about children. But somewhere we have to explain की घरात वयस्कर मंडळी असतील, आजी आजोबा असतील, तर you have to keep your distance. You have to sit in the sofa or chair which is across them, so that you have a distance between them. So all these things we have to slowly, gradually teach our children and model. Main thing is modeling good behavior ourselves. Okay. So आई बाबांनी केलं तरच मुलं करणार आहेत, नाहीतर पॉसिबल नाही. किती व्हिडिओ दाखवा किंवा काही करा. बरोबर. So I think all this is going to happen gradually. You can't expect the kid to do it in one day. आणि अगदी अजून एक ह्यातला जस्ट वन डिटेल इन दिस, अगदी लहान मुलं, चिल्ड्रन बिलो 1 year of age, is it okay to have them wear mask? No, Dipti. It is recommended that children below 2 years should not wear any kind of face covering. Only children above 2 years have to wear a face covering. That also, in that case, if a child is having some respiratory problem or some like asthma or some other respiratory problem is there, or the child is mentally not capable enough, then even those children should not wear mask. Okay, so असा मास्क अशाने घालावा की ज्यांना तो मास्क स्वतःहून काढता आला पाहिजे. If there is a small baby and if you put a mask on him, if the baby is getting suffocated, he is not going to be able to remove the mask on his own. त्यामुळे अशा मुलांना आपण मास्क घालत नाही. तो 2 वर्षाच्या खाली मास्क घालायचा नाही. Try to use a face shield when possible. किंवा distancing is the best option in this case. Social distancing. पण 2 वर्षाच्या खाली मास्क रिकमेंडेड नाहीये. तसंच रेस्पिरेटरी काही प्रॉब्लेम्स असतील, काही इश्यूज असतील मुलांमध्ये, तर त्यांना पण मास्क रिकमेंडेड नाहीये. आणि मेंटली चॅलेंज जी मुलं असतात त्यांनाही मास्क रिकमेंडेड नाहीये इफ दे आर नॉट एबल टू रिमूव्ह इट और वेअर इट ऑन देअर ओन. Next is, what are the common symptoms of COVID seen in kids, आणि when is testing usually advised for kids? आपण immediately जसं तू म्हणलीस लगेच टेस्टिंगला जात नाही. So when does the डॉक्टर कधी सांगतो की आता मुलाला टेस्ट करायची वेळ आलेली आहे, काय सिम्पटम बघितल्यावर? So symptoms असतील तर as we all know की since the last 1 year हे सारखा बोंबार्ड झालाय, त्यामुळे आपल्याला सगळ्यांना माहितीये की फीवर, कॉफ, कोल्ड, सोर थ्रोट, घसा बसणे किंवा दम लागणे, all these are common symptoms. Apart from that, in pediatrics, we are seeing very atypical symptoms like पोट दुखणं, stomach pain, loose motions, vomiting, excessive sleeping, सारखी मुलं गुंगीत आहेत, सारखी झोपतायत, लॉस ऑफ ॲपेटाईट, खाणं पिणं पूर्ण बंद केलेलं आहे. These symptoms are also being seen recently in COVID children. And as far as loss of taste and loss of smell is concerned, some older children are able to identify. मोठ्या मुलांना ते कळू शकतं, पण खूप लहान मुलांना ते कळत नाही किंवा ते सांगू शकत नाही. त्यामुळे we don't really rely on that loss of taste and loss of smell children मध्ये. आणि मेनली आता important thing to note here is the stomach upset that we are seeing in COVID children. So diarrhea, vomiting, loss of appetite is very commonly seen. कधी कधी ताप नसतोही अजिबात, ताप कधी आलाच नाही, पण लूज मोशन झाले and then we tested and then it became COVID positive. So असं बरेचदा दिसून येत आहे. But overall symptoms जे आहेत those are mild and children are recovering quite well, responding very well to treatment, regular treatment. So there is nothing to worry or nothing to panic. Secondly, for parents, I would like to say that parents should, whenever they notice any change in the child's behavior, sometimes there will not be cold or cough, but the child will just stop eating, keep crying throughout the day. So any such change in behavior, not able to sleep comfortably at night, any such change in behavior, make sure you contact your doctor for it, because children have very atypical symptoms. You should not wait की ताप आला तर जाऊ किंवा सर्दी झाली तर जाऊ. Okay, and another thing is don't be in denial. बरेचदा पेरेंट्स से की हो त्याला खोकला आहे पण त्याने काय काल थंड पाणी प्यायला होता.
सो दॅट प्यायला असेल थंड पाणी, बट स्टील वी कॅनॉट इग्नोर इट सेइंग की नाही हे थंड पाण्यामुळे झालेलं आहे. सो whenever there are symptoms, consult your doctor. अँड आफ्टर एक्झामिनिंग युअर चाइल्ड, मुलाला नीट तपासल्यावर जर डॉक्टरांना वाटलं की टेस्ट आवश्यक आहे तर डेफिनेटली टेस्ट करून घ्या. 2 दिवस थांबून मग टेस्ट करूयात का, किंवा ताप नाही आला तर मग नाही टेस्ट केली तर चालेल का, हे असं शक्यतो प्लीज डोंट डू दॅट. इफ युअर डॉक्टर इज सेइंग गेट टेस्टेड, देन प्लीज गेट टेस्टेड. So denial should be avoided. Denial should be avoided. Again, as whatever you said, whatever it is, positive or negative, you should face it. Okay, so as you said, ki they will see what we are doing and model our behavior. So if we are ourselves in denial, then it's going to create a bad impression. So next is, what if a child has come in contact with a COVID positive patient? If there is a COVID positive patient in our house, how do we isolate the child? So तो आलाय, he's come in contact with a COVID positive case, तर आपण काय केलं पाहिजे, आणि घरात कोणी असेल पॉझिटिव्ह तर त्याला आयसोलेट त्या मुलाला कसं केलं पाहिजे? फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू अंडरस्टँड व्हॉट इज द मिनिंग ऑफ कॉन्टॅक्ट. कमिंग इन कॉन्टॅक्ट म्हणजे आपण रस्त्यावरून चाललो आणि आपला बाजूचा पेशंट, बाजूला कोणतरी आपण 5 मिनिटं बोलायला थांबलो आणि नंतर त्याची जाऊन कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली. सो वी डोंट से की इट वॉज अ कॉन्टॅक्ट. कॉन्टॅक्ट मीन्स इट हॅज टू बी अ कॉन्टॅक्ट ऑफ ॲटलीस्ट 15 मिनिट्स विदिन अ 6 फूट डिस्टन्स. म्हणजे तुम्ही 6 फुटापेक्षा आत म्हणजे क्लोज आहात आणि तुम्ही एक 15 मिनिटं तरी त्यांच्याशी संवाद साधलाय वगैरे किंवा असं कॉन्टॅक्ट मध्ये आहात तरच त्याला आपण कॉन्टॅक्ट असं म्हणतो. जस्ट येता जाता कोणाची भेट झाली आणि दॅट इज नॉट अ कॉन्टॅक्ट. ओके, फर्स्ट ऑफ ऑल दॅट. सेकंडली, घरात जर का पॉझिटिव्ह केस असेल तर दॅट इज डेफिनेटली अ कॉन्टॅक्ट. ओके, कारण आपण एकाच घरात राहतोय, सो दॅट इज डेफिनेटली अ कॉन्टॅक्ट. अँड इन सच केसेस इट इज अ लिटिल ट्रिकी, कारण सायंटिफिकली बघितलं तर ऑल द कॉन्टॅक्ट घरातल्या सगळ्या बाकीच्या लोकांनी इन्क्लुडिंग चिल्ड्रन यांनी टेस्ट करून घेणं आवश्यक आहे. दिस इज अ सायंटिफिक वे ऑफ लुकिंग ॲट इट. बट बरेचदा असं होतं की मुलं खूप लहान असतात आणि त्यांच्या टेस्ट करायच्या, मग ते टेस्ट करून सुद्धा ट्रीटमेंट तर शेवटी तीच राहणार आहे, म्हणून पीपल अवॉइड टेस्टिंग आणि ओनली वेन दे डेव्हलप सिम्पटम्स दे टेस्ट. So that is another way of looking at it. So ideally, everybody has to get tested. If there is a positive case in the house, everyone should get tested, including the children. Okay? Don't wait for the symptoms to appear and then go for a test. Okay? And regarding isolation, if the parents are positive, both parents are positive, it is not recommended that the child should be isolated. की जरी मूल नेगेटिव्ह असेल तरी असं गृहीत धरलं जातं की द चाइल्ड हॅज क्लोज कॉन्टॅक्ट विथ द पेरेंट्स ॲट पूर्ण 24 hours कॉन्टॅक्ट विथ द पेरेंट्स. सो इट इज अज्युम दॅट द चाइल्ड इज ऑल्सो पॉझिटिव्ह अँड देर इज नो नीड टू आयसोलेट द चाइल्ड फ्रॉम द पेरेंट्स, जरी टेस्ट निगेटिव्ह मुलाची आली तरी. Okay, because I think that will be traumatic for the kid as well if both his parents are not with them. Yeah, it is very traumatic for the kid. Correct. म्हणजे ऍट द सेम टाइम की घरी आयसोलेशन मध्ये असताना यू कॅन टेक केअर लाईक वेअरिंग मास्क ॲट होम अँड हँड वॉशिंग आणि फ्रिक्वेंट सॅनिटायझेशन, ऑल दॅट प्रिकॉशन्स यू विल कंटिन्यू टू टेक ॲट होम, बट देर इज नो नीड टू कम्प्लिटली आयसोलेट अ चाइल्ड फ्रॉम द पेरेंट्स. इट इज नॉट रिकमेंडेड. आणि अनफॉर्च्युनेटली इफ द किड टू इज पॉझिटिव्ह तर देन व्हॉट शुड बी डन ऑर व्हॉट केअर शुड बी टेकन? जर मुलगाही बाय चान्स मूल लहान पॉझिटिव्ह झालंय तर काय काळजी घेतली पाहिजे? ओके, इफ अ चाइल्ड इज पॉझिटिव्ह, मूल पॉझिटिव्ह निघालंय पण त्याला सिम्पटम्स काही नसेल, पूर्णपणे एसिम्प्टोमॅटिक मूल असेल तर काहीही करायचं नाही. नो ट्रीटमेंट, नो मेडिसिन्स, नो टेस्ट, नथिंग इज टू बी डन. वी जस्ट हॅव टू मॉनिटर द चाइल्ड, ऑब्झर्व करत राहायचं की ताप चेक करणे किंवा त्याच्यामध्ये काही सिम्पटम्स जाणवत आहेत का, व्यवस्थित खाणं पिणं व्यवस्थित चालू आहे का, ऍक्टिव्हिटीज झोप सगळं चांगलं आहे का, हे मॉनिटर करत राहिलं पाहिजे. आणि जर काही सिम्पटम्स आले तर मग अकॉर्डिंगली काय सिम्पटम्स आहे ते बघून त्यानुसार ट्रीटमेंट ठरते की काय द्यायचं.
Okay, and if the child has symptoms, the treatment mild symptoms there is no need to hospitalize or anything. Mild symptoms are treated just like other viral infections. With the way we treat बाकी एखादा सर्दी खोकला किंवा उलटी जुलाब झाल्यावर जी ट्रीटमेंट रेग्युलरली केली जाते, सेम ट्रीटमेंट इज डन. ओनली डिफरन्स इज की आपण मॉनिटर करत राहतो, की सारखं ताप चेक करणं, हे ऑक्सिजनचं सॅच्युरेशन चेक करणं घरच्या घरी, या गोष्टी आपल्याला करायला लागतात. कुठेही काही आपल्याला चेंज वाटला, कुठेही काही शंका वाटली तर लगेच डॉक्टरशी कन्सल्ट करणं. जर जास्त आजारी पडत असेल मूल तर युअर डॉक्टर विल ऍडवाइस यू सम अदर ब्लड टेस्ट, सम मोर एक्सरेज और समथिंग लाईक दॅट. दॅट डिपेंड्स केस टू केस कसे काय सिम्पटम्स आहेत ते. पण as far as possible, treatment in children is mainly dependent on the symptoms. There is no need to start any big medicines and everything in children as of now for mild cases. Okay, so in cases in asymptomatic cases, how do we or how long do we monitor the child? We monitor the child for two weeks, 14 days. Okay, 14 days. 14 days, 2 weeks, क्वारंटाईन करायचं आणि मॉनिटर करत राहायचं. Okay. One more common question that many have in mind is, in case of breastfeeding moms, if the mom is positive, is she allowed to breastfeed the kid or the child? Breastfeeding, yes, the mother has to breastfeed the child even if she is positive. आई पॉझिटिव्ह असेल, मूल नेगेटिव्ह असेल तरीही breastfeeding अलाउड असतं. आणि कारण ब्रेस्ट फिडिंगचे जे बेनिफिट्स आहेत, फायदे आहेत, दे आर फार मोर दॅन रिस्क ऑफ ट्रान्समिशन. रिस्क ऑफ ट्रान्समिशनच्या कंपॅरिझन मध्ये बेनिफिट्स हे खूप जास्त आहेत ब्रेस्ट फिडिंगचे. त्यामुळे ब्रेस्ट फिडिंग कंटिन्यू करायचंय. सेकंडली, ब्रेस्ट मिल्क मधून कोरोना पास होईल ह्याचा एव्हिडन्स अजून काही क्लिअर एव्हिडन्स नाहीये. त्यामुळे आपण ब्रेस्ट मिल्क द्यायचं नाही वगैरे असं काही करत नाही, कारण ब्रेस्ट मिल्कच्या थ्रू इन्फेक्शन पास होऊ शकत नाही. आईने प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे, की आईने ब्रेस्ट फीड करताना हँड वॉश करणे, ब्रेस्ट फिडिंगच्या आधी हँड वॉश करणे, ब्रेस्ट फिडिंगच्या ड्युरिंग ब्रेस्ट फिडिंग मास्क लावून ठेवणे, नंतर पण पूर्णपणे सॅनिटाईज करणे. हे ऑल दीज प्रिकॉशन्स हॅव टू बी टेकन बाय द मदर. पण अदरवाइज ब्रेस्ट फीडिंग इज कम्प्लिटली अलाउड. In fact, बरेचदा when the mother needs to be hospitalized for if her symptoms are more and she is in the hospital, a lot of time दूध काढून बाळाला पोचवलं जातं. So even that can be done. But breast milk is important and under no circumstances baby should be stopped breastfeeding. Okay. One more very common question किंवा very common है कि मुलांचं वॅक्सीन कधी येणार आहे? When do you think the vaccine for the kids will be available? Okay. वॅक्सीन मुलांमध्ये अजून आय थिंक मे बी इट विल टेक अ इयर. आता आपल्याकडे ट्रायल्स इंडियामध्ये चालू झालेल्या आहेत फॉर एज अबाउट 12 years. 12 वर्षाच्या मुलांच्या पुढच्या ट्रायल्स चालू झालेल्या आहेत सध्या. आणि ते सगळे ट्रायल्स होऊन त्याची सेफ्टी एफिकसी बघून आय थिंक विदिन अ इयर, hopefully I'm keeping my fingers crossed, within a year we should get the vaccine for children also. Okay. Lastly, मला विचारायचं आहे की since आता there are so many sources of information or information is bombarded from everywhere, which source should be treated as a genuine and reliable source? कशावर विश्वास ठेवला पाहिजे? व्हॉट्सअपवर तर रोज नवीन मेसेजेस येत असतात आणि मग असं वाटतं की हे करेक्ट आहे का ते करेक्ट आहे. सो विच इज द मोस्ट रिलायबल सोर्स आणि कशावर विश्वास ठेवला पाहिजे? The most reliable source I would say is your own doctor, either your pediatrician or your family doctor. They are the most reliable source because the child is in front of them. They can examine and they can give you the correct advice. अदर दॅन दॅट, तुम्हाला जर स्वतःच इन्फॉर्मेशन फाइंड आउट करायची असेल आणि यू वॉन्ट टू बी अवेअर, तर वेबसाईट्स ऑफ WHO, वेबसाईट ऑफ CDC म्हणजे सेंटर फॉर डिसीज कंट्रोल, CDCची वेबसाईट, WHO वेबसाईट आणि आपल्या इंडियन म्हणजे ICMRची वेबसाईट, दीज आर रिलायबल सोर्सेस. तर इन्फॉर्मेशन ऑन दीज सोर्सेस कॅन बी टेकन एज अ मोस्ट रिलायबल थिंग. Okay.
So Gauri, I think now enough of my questions. We'll go to what questions the all the viewers have asked us. So one of them is विचारलं होतं की number of days required if the child is asymptomatic. तर how many days are required to recover आणि किती दिवस त्याला monitor केलं पाहिजे. So if you can just quickly explain about that once again. If the child is asymptomatic, तर तुम्ही जेव्हापासून टेस्ट केली, ज्या दिवशी टेस्ट केली आहे त्या टेस्टच्या दिवसापासून 14 days is considered the period where you have to isolate and you have to monitor for symptoms for 14 days. Okay. So one of them is saying ki both of us are COVID positive but asymptomatic. Our daughter is 3 years and we have no other help. So how do we take care of her, or do we isolate her? Since you are asymptomatic and your daughter is very young, I would advise that you keep your daughter with you. There is no need to isolate your daughter, and you can continue isolating as a group of 3. जे तिघांनी एकत्र isolate व्हायचं as a family आणि just continue with all your daily routine. In quarantine मध्ये जे काय आपण daily routine असते ते follow करा. So in this case, should the parents be wearing masks around the kids? Yes. COVID appropriate behavior जे आपण म्हणतो की सॅनिटायझेशन, मास्क, हँड वॉशिंग फ्रिक्वेंटली हे सगळं फॉलो करायचं. जे त्याला काही पर्यायच नाही. दॅट इन ऑल केसेस इट हॅज टू बी फॉलोड. घरात पण मास्क घालून as far as possible राहायचं. Then one of the listeners is saying, me and my 7 years daughter both are COVID positive, got LDH reports today, and she is asking about the LDH value. So I think this would be a personal question, and it is better if it is consulted directly to the pediatrician instead of having it over here. I have put in Gauri's FB page link in the introduction. I'll be again putting it in comments also. Plus, I will be sharing her email ID. So I think you can write to her, explain your condition, and then she'll be able to give you a much better and appropriate answer, which would suit them personally. Please suggest some medicines for non-symptomatic COVID positive children. So I think, Gauri, again, you can just explain. No, medicines for asymptomatic, there is for asymptomatic children, there is no need for giving any medicines. If the child is perfectly all right, not having any symptoms, he does not need any medicines. He only needs to be monitored. That's all. फक्त monitoring की सारखं सारखं ताप चेक करणं, कुठलं काही कुठेही काही symptoms develop होत आहेत का ह्याच्यावर काटेकोरपणे लक्ष ठेवणे आणि immediately काही symptoms जाणवल्यावर लगेचच डॉक्टरला कन्सल्ट करणे. That is the only thing you have to do for asymptomatic COVID positive children. Okay. Next is, I think, a mom who is saying that should I feed my baby? She unfortunately is positive and she has a 3-month-old baby. So should she continue breastfeeding? Yes, Dipti, she should continue breastfeeding. Please do not stop breastfeeding because of COVID. And your child will be completely safe even if you breastfeed. Just take precautions like I said earlier, mask घालायचं breastfeed करताना. ब्रेस्टफीडिंगच्या आधी आणि नंतर पूर्णपणे सॅनिटायझेशन, हँड वॉशिंग फॉलो करायचं. दॅट इज ऑल यू नीड टू वरी अबाउट अँड यू कॅन सेफली ब्रेस्टफीड युअर बेबी. Can the oximeter be used for kids? Yes, in fact, oximeter is very important for kids because in children they will not tell you ki mala श्वास घ्यायला त्रास होतोय किंवा I am having some difficulty in breathing. Children will not be able to tell. So monitoring oxygen level in child is very important. In older children it can be done on the finger जसं मोठ्यांचं करतो तसं. For a very small child it can be done on the foot. पायावर पण आपण पल्स ऑक्सिमीटर लावून चेक करू शकतो किंवा कानावरती लावतात, कानाच्या पाळीवरती लावतात. तसंही आपण ऑक्सिजन सॅच्युरेशन चेक करू शकतो. पण इट इज इम्पॉर्टंट. It is important.
One of the next question is it okay to prepare food by a corona positive patient to serve non-corona or rather the remaining members who are negative? No, it is not okay if you are corona positive and all the rest of the family members are negative. It is not advisable that you should cook and serve the other family members, and someone else has to take the responsibility. It's not okay for the person to cook for the negative members and someone else should assume that responsibility. Okay. Next is any long-term effects of COVID infection on the child after he has recovered. So what does the study suggest? की आतापर्यंत काय आपल्याला कळलंय through over time की काय long-term effects असू शकतात? Yes, there are unfortunately long-term effects. पहिलं म्हणजे आता आपण जे कोविड केसेस बघतोय, the children that we are seeing now, most of the children, 90% of the children have a very mild or even asymptomatic or mild illness and they recover really fast. जे जवळजवळ आठवडाभरात ते ओके असतात, मुलं पूर्ण रिकवर होतात. But it is found that after around 2 to 3 months after the illness has gone, तुम्ही कोविड पॉझिटिव्ह होता, त्याच्यानंतर तुम्ही बरे झाला, तुमची टेस्ट निगेटिव्ह पण आली, म्हणजे इफ यू डू इट अगेन निगेटिव्ह असेल आणि यू आर टोटली ऑल राईट, अचानक 2 ते 3 महिन्याच्या नंतर परत ताप येणं किंवा परत अंगावरती रॅश येणं, पोटात दुखणं, व्हॉमिटिंग, लूज मोशन असे सिम्पटम्स येणं आणि बाळ एकदम सिक होणं, हे बरेचदा दिसून येतं. ह्याला आपण MIS-C असं म्हणतो, म्हणजे मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम इन चिल्ड्रन. म्हणजे तिकडे सगळे तुमचे सिम्पटम हे आहे, सिस्टम्स आहेत की लिव्हर आहे, किडनी आहे, हार्ट आहे, ब्रेन आहे, हे अफेक्ट होऊ शकतं आणि दिस इज अ व्हेरी सिरियस कॉम्प्लिकेशन आणि ह्याच्यासाठी ICU मध्ये ट्रीटमेंट घ्यावी लागते. So this is something that we have to look out for, and now since a lot of children are getting affected, it is we are expecting as a medical community, we are expecting in the next 2 or 3 months we will start seeing such cases, so that we have to remain vigilant about. Okay. And what precautions are to be taken after 14 days? So the child is COVID positive, पण तो आता बरा झालाय, he is recovered. Post that काय precautions घ्यायला पाहिजे? Post recovery there is no need for any specific precautions, म्हणजे काही औषधं किंवा काही specific हे नाहीये, but you just have to remember that just if you have recovered you can get it again. परतही होऊ शकतो, त्यामुळे आपण काळजी घेणं थांबायचं नाहीये. जरी कोविड होऊन गेला असेल तरी सगळे प्रिकॉशन्स घ्यायचे, मास्क वापरायचा, सगळे रूल्स फॉलो करायचे, डिस्टन्सिंग हे सगळं फॉलो करायचं, कारण कोविड पुन्हाही होऊ शकतो आणि जोपर्यंत आपलं मूल कम्प्लिटली वॅक्सिनेटेड होत नाही तोपर्यंत वी हॅव टू ऍज अ कम्युनिटी आपल्याला सगळे प्रिकॉशन्स घ्यावे लागणार आहेत, इवन आफ्टर रिकवरिंग फ्रॉम कोविड. Okay. One of the next questions is about the diet in terms of what food should be given. I think this can be explained 2 ways. One is when the child is positive, what should be the diet किंवा काय जेवण द्यायला पाहिजे, आणि इतर वेळेस as a precaution किंवा as a immunity booster, what should be the diet of a kid? डाएट मध्ये वेदर इट इज पॉझिटिव्ह और नेगेटिव्ह देर इज नो डिफरन्स, कारण कोविड साठी असं पथ्य ऍज सच काही नसतं. देर इज नो नथिंग दॅट यू नीड टू अवॉइड और एनिथिंग. ओनली थिंग इज की अवॉइड ईटिंग a lot of outside food or things that you know your child will not tolerate, तो allergic आहे किंवा तुम्ही बाहेरचं खूप खाण्यात आलं असं, हे सगळं अवॉइड करा, कारण the symptoms can get confused in. की तुम्ही बाहेर जेवून आलात आणि तुमच्या मुलाचं पोट बिघडलं, ताप आला त्याला, तर देन पॅनिक सिच्युएशन होऊन जाते की अरे कोविड असेल का बाहेर खाण्यामुळे झालं. सो ओव्हरऑल इफ यू मेंटेन अ हेल्दी डाएट, की घरातलं रोजचं ताजं बनवलेलं सगळं खाल्लं, सीजनल फ्रुट्स, व्हेजिटेबल्स जे काय आहेत ते सगळे चालू ठेवा, नॉन व्हेजिटेरियन फूड पण द्यायला हरकत नाही. आपली कोविड
पॉझिटिव्ह पेशंट्स मध्ये सुद्धा नॉन व्हेजिटेरियन फूड कंटिन्युअसली दिलं तरी चालेल. इफ यू आर यूज टू इट आणि तुम्ही नेहमी खाताय तर द्यायला हरकत नाही. सो बेसिकली रेस्ट्रिक्शन काही नाहीये. जस्ट टेक केअर ऑफ द हायजीन so that you don't fall sick of something else and it is confused as COVID. So I think again the key would be to follow the routine that you have been following over the years, eating what you have been eating over the years, right, and not giving any special right. treatment की सध्याच्या कोविड मध्ये हे खा असं म्हणून एक वेगळं डाएट आणण्यात इंट्रोड्यूस करण्यात काही पॉइंट नाहीये. Stick to what has been suited. I mean what the kid is suited to. ओके. ऑक्सिमीटर रेटिंग ह्याच्याबद्दल खूप लोक विचारतायत की व्हॉट इज द स्टँडर्ड ऑक्सिमीटर रेटिंग फॉर किड्स. सो आय थिंक दिस अगेन शुड आय मीन यू बेटर पर्सन टू आन्सर दिस. असं काही स्टँडर्ड रेटिंग आहे का ऑक्सिमीटरचं? स्टँडर्ड म्हणजे इट इज द सेम ॲज फॉर ॲडल्ट. जसं ॲडल्टसाठी आहे तसं 95 किंवा त्याच्या पुढे असेल तर दॅट इज नॉर्मल. 95च्या खाली गेलं तर देन वी नीड टू वर्क. Anything above 95 is a normal value. Even for kids? Yes, even for children. Okay. अजून एक क्वेश्चन आहे की when is it okay to resume exercise if you have been positive and recovered? तर कधीपासून परत एक्सरसाइज सुरू करू शकतो? लहान मुलांमध्ये फॉर्च्युनेटली धाप लागणे किंवा रेस्पिरेटरी सिम्पटम्स हे फार माइल्ड असतात. त्यामुळे जसं आपण एखाद्याला सर्दी खोकला ताप झाला आणि तो बरा झाल्यावर जसं ते मूल खेळायला लागतं तसंच आपली कोविडची मुलं पण बरी झाल्यानंतर दे कॅन स्टार्ट प्लेइंग. म्हणजे रेग्युलर थिंग्स लाईक इकडे तिकडे उड्या मारणं, घरात खेळणं किंवा थोडंसं सूर्यनमस्कार, योगा हे सगळं चालू शकतं. Even during COVID also, if the child is asymptomatic, they can continue with their normal activities. पण जर मुलाला निमोनिया किंवा असं काही झालं असेल किंवा त्याला धाप लागली असेल, ऑक्सिजन द्यावा लागला असेल, असं काही मेजर जर इलनेस असेल तर मग इट इज ऍडवाइसेबल टू टेक रेस्ट till there is complete recovery, and after recovery gradually हळूहळू करून ऍक्टिव्हिटी इन्क्रीज करायची. की आधी घरातली ऍक्टिव्हिटी, मग थोडा बॉडीचा व्यायाम, स्ट्रेचिंग आणि हे सगळं, आणि नंतर मग मोर स्ट्रेनस एक्सरसाइजेस लाईक जिने चढणं वगैरे. पण ऍज द चाइल्ड इज टॉलरेटिंग ग्रॅज्युअली दिस हॅज टू स्टार्ट. बट देर इज नो परफेक्ट टाइम की इतक्या आठवड्यानंतर तुम्ही एक्सरसाइज चालू करा किंवा इतक्या आठवड्यात तुम्ही काहीच करू नका, असं नाहीये. जसं आपलं बॉडी परमिट करेल, जेवढं आपल्याला सहन होईल तेवढे ऍक्टिव्हिटीज चालू ठेवायला हरकत नाही. Okay, so I think our body is the best indicator. It gives us signs की कधी we are okay to exercise, कधी we are not. So आणि थोडंसं आपल्या इन्स्टिंक्ट ही ट्रस्ट करायला पाहिजे, इवन फॉर द किड्स. आय थिंक की जर तो म्हणतोय नाही करायचंय तर नाही करच इज नॉट गोइंग टू हेल्प. करेक्ट. इज इट ओके टू प्ले विथ अदर चिल्ड्रन? हा एक कॉमन हे आहे की खाली खेळायला पाठवू का? Is it okay if he goes and mingles with other children and if he plays with them? Is it okay? In the earlier part of the pandemic, म्हणजे मागच्या वर्षी जेव्हा पॅन्डेमिक झालं तेव्हा आपण म्हणत होतो की मुलांमध्ये काही होत नाही किंवा मुलं सेफ आहेत, त्यामुळे मुलं जर खेळली तरी इट इज ओके. पण आताच्या स्थितीमध्ये, आताच्या सेकंड वेव्ह मध्ये मुलं खूप पॉझिटिव्ह येत आहेत, खूप अफेक्ट होत आहेत आणि ते परत आणखीन बाकीच्यांना पण ट्रान्समिट करतात. सो ऍज फार एज पॉसिबल आय वुड से की अवॉइड प्लेइंग विथ अदर चिल्ड्रन. आणि खाली जायचंच असेल अगदी आणि तुमचं रेस्ट्रिक्टेड एन्व्हायरमेंट असेल तर तुम्ही थोडंसं एकट्याने सायकल चालवून आलं किंवा एकट्याने थोडंसं जॉगिंग करून आलं तर दॅट इज फाईन. पण as a group, you should avoid sending children to play in a group. One more question is steam. Is it advisable to give steam every day? लहान मुलांना रोज वाफ द्यायची का? स्टीमचं बेसिकली द बेनिफिट ऑफ स्टीम इज की तुमचं ब्लॉक झालेले जे एअरवेज असतात नाक आणि हे ब्लॉक झालेलं असतं तर दॅट इट ओपन्स इट अप. सो जर तुम्हाला काही ब्लॉकेज नाहीये तर देर इज नो पॉइंट इन टेकिंग स्टीम एव्हरी डे.
जर असं आहे की यू आर हॅव्हिंग सम ब्लॉकेज किंवा तुम्हाला सर्दी आहे, नोज ब्लॉक आहे, तर येस इट इज इम्पॉर्टंट टू टेक स्टीम. आणि मुलांमध्ये थोडंसं म्हणजे खूप आपण गरम स्टीम दिली तर त्यांना बर्न्स पण बरेचदा होतात लहान मुलांना, कारण त्यांची स्किन नाजूक असते. सो यू हॅव टू बी अ लिटल कॉशियस. कधीतरी खूप सर्दीमुळे जाम आहे असं वाटलं तर तुम्ही द्या स्टीम, हरकत नाही. पण काहीच नसताना रोजच्या रोज 2 वेळा 3 वेळा स्टीम देणं काही पॉइंट नाहीये. इनफॅक्ट नाकाचं लुब्रिकेशन ही आपली बॉडी टेक्स केअर ऑन इट्स ओन. Okay. One question probably who have joined in late is again immunity boost karayla what can be given? What would be the medicine? Kiva halad doodh, as you said, turmeric milk, chawanprash. Is it okay to give all this to the kid? So like I said Dipti earlier, there is no miracle immunity booster, there is no miracle tonic. तुमचं रेग्युलर जे रुटीन आहे, तुमची झोप, तुमची डाएट, एक्सरसाइज, सनलाइट एक्सपोजर, ऑल दिस विल इम्प्रूव्ह युअर इम्युनिटी. आणि दुसरी गोष्ट आय वुड लाईक टू से हिअर की आता हळद दूध दिल्यामुळे काही तोटा नाहीये. देर इज नो हार्म इन गिव्हिंग. सो गिव्ह, हरकत नाही. पण डोंट एक्सपेक्ट की हळद दूध दिल्याने इम्युनिटी वाढेल, हे एक्सपेक्टेशन ठेवू नका. च्यवनप्राश खाल्ल्याने काही नुकसान होत आहे का, तर नाही होत आहे, म्हणजे हरकत नाही दिली तर. तुम्हाला जर इफ यू आर फीलिंग सॅटिस्फाईड की यू आर डुईंग समथिंग, देन देर इज नो हार्म इन डुईंग इट. You can give turmeric milk, you can give chawanprash, since it is not harming your child. But whether it will increase the immunity, so no, it will not. Okay. So Gauri, I think anyone who wants to reach out to you, if you can just give your email ID again, मी आपल्या कमेंट्स मध्ये टाकलाच आहे, पण if you can just give details of your Facebook page and email ID, so that if anyone wants to reach out to you for anything, it will be available to them. So should I just say it now? Yes. Email ID, you will put it in the comments. एकदा फक्त सांग, मी ह्याच्या कमेंट्स मध्ये घातलाच आहे. चालेल. My Facebook page is Dr. Gauri Sales. You can find it on Facebook, and my email ID is dr.gauriprabhu@gmail.com. I will spell it out. dr.gauriprabhu@gmail.com. Dipti देईल आता कमेंट्स मध्ये, so I think you will get it from there. Yes. So thanks a lot Gauri. I'm sure ते सगळ्यांसाठी हे सेशन खूपच इन्फॉर्मेटिव्ह होतं. मला स्वतःला ऍज अ पेरेंट खूप सारे डाऊट्स माझे आन्सर झाले. आय नो की मी अजून थोडी बेटर काळजी घेऊ शकेन माझ्या मुलाशी. आपण सगळे आपापल्या परीने प्रयत्न करतोच आहे टू कीप देम सेफ. पण आय थिंक दिस हॅज हेल्प्ड अ लॉट. आणि थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग अस टुडे. थँक्यू दीप्ती, थँक्यू सो मच. आणि जेव्हा आय वुड लाईक टू ऍड वन पॉइंट, जेव्हा मला खेळ्या टॉईज कडनं फोन आला की असं असं आपण प्लॅन करतोय तर तू करशील का, तर आय वॉज व्हेरी हॅपी की, कारण पुण्यातलं आपलं इतकं खेळ्या टॉईज म्हणजे सगळ्यांना माहितीचं आणि खूप रिलायबल असं इन्स्टिट्यूशन आहे खेळ्या टॉईज. सो खेळ्याच्या तर्फे जर आपलं हे सेशन झालं की म्हणजे सगळ्या पुण्यातल्या पेरेंट्सला डेफिनेटली पोहोचणार ही एक खात्री होती. सो आय रिअली जम्प ॲट द ऑपॉर्च्युनिटी. सो थँक्यू दीप्ती. थँक्यू सो मच. अँड आय होप आपण नंतर कुठल्या तरी अशाच विषयावर परत चर्चा नक्की करूया. हो, डेफिनेटली आय विल बी ग्लॅड टू. ओके, थँक्यू गौरी. बाय बाय. ओके, थँक्यू. बाय बाय.